मित्रांनो, एकदा म्हणे न्यूटन सफरचंदाच्या बागेत गेला होता. सफरचंदाच्या बागेत त्याला वरनं सफरचंद खाली पडताना दिसलं. सफरचंद खाली पडताना दिसलं आणि त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला. तुम्हाला अशा अर्थाच्या गोष्टी माहिती आहेत का? न्यूटन या ग्रेट माणसाविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी आहे का? तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पुढे पहा. मित्रांनो, हा फेब्रुवारी महिना म्हणजे सर्व भारतीयांच्या आयुष्यात एक फार मोठा ऐतिहासिक पर्वाची निर्मिती करणाऱ्या एका महान राजाची, महान जाणत्या राजाची बर्थ डेट, राजाचा वाढदिवस तारखेने फेब्रुवारी या महिन्यात असतो. 19 फेब्रुवारी हा तो दिवस. येस, छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेने वाढदिवस फेब्रुवारी याच महिन्यात असतो. तर हा असतो फेब्रुवारी महिना. तर मग तुम्ही म्हणाल, तुमचं तर फिजिक्सचं चॅनल आहे आणि तुम्ही शिवाजी महाराजांच्या गोष्टी काय करता, त्याची वेगळी चॅनल्स आहेतच. पण आज स्पेशल ओकेजन असं आहे की शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेल्या एका अतिशय ग्रेट फिजिक्समध्ये अतिशय मोठं, अतिशय मोलाचं योगदान ज्या माणसाने दिलं, तो माणूसही शिवाजी महाराजांच्या काळातच भारतात नाही पण इंग्लंडमध्ये होऊन गेला. कोण होता तो माणूस? एनी गेसेस? 3, 2, 1. येस, न्यूटन. इसाक न्यूटन, आयझॅक न्यूटन. न्यूटन हा मनुष्य, न्यूटन हा ग्रेट माणूस आणि शिवाजी महाराज हा अति ग्रेट माणूस, हे साधारण एकाच काळात होऊन गेले. विचार करायलाही ते किती भारी वाटते की शिवाजी महाराज 1630 ते 1680 या कालावधीत भारतात होऊन गेले आणि शिवाजी महाराजांचा जन्म 1630, तर न्यूटनचा जन्म 1643. अर्थातच न्यूटनला दीर्घायुष्य लाभलं. 84 वर्षाचं होऊन 1727 साली तो गेला. पण या दोन्ही महान माणसांचं कार्य त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथून पुढे अनेक वर्ष, अनेक शतकं कायम राहिलं. शिवाजी महाराजांचंही नाव तितकंच अजूनही घेतलं जातं आणि न्यूटनचंही नाव तितक्याच आदराने, आणि काही जण अतिशय आवडीने आणि काही जण न्यूटनचं नियम शिकावे लागतात म्हणून काहीशा नावडीनेही, पण न्यूटनचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही फिजिक्समध्ये पुढचं पाऊल टाकूच शकत नाही. 20व्या-21व्या शतकातही इतकी ती दोन ग्रेट माणसं या 17व्या शतकामध्ये होऊन गेली. तर आज आपण न्यूटनच्या कार्याविषयी, न्यूटनने नक्की खरंच काय ग्रेट काम केलं, त्याचे विचार काय होते, याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करून, अर्थातच लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न आहे, पण नक्कीच तो मनुष्यच इतका ग्रेट होता की त्याच्याविषयी कितीही बोललं तरीही ते कमीच आहे आणि ते सगळ्यांच्या उपयोगाचंच आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं की न्यूटनच्या नियमात, किंवा ज्याला न्यूटनचे नियम म्हणतात त्याशी संबंधित, त्याच्याशी सिमिलर असणारे नियम भारतातल्या ग्रंथांमध्ये 4व्या-5व्या शतकातही आपल्याला दिसतात. अर्थात त्याचं फाईन ट्युनिंग न्यूटनच्या ह्याच्यात आहे असं आपण म्हणलं. तर मग न्यूटननी असं काय ग्रेट केलं? ग्रॅव्हिटीसुद्धा न्यूटनच्या आधी, ग्रॅव्हिटी अर्थातच वस्तू जड असतात, जड असणं ही गोष्ट न्यूटनच्या आधीही भारतातल्याच काय
अनेक देशातल्या लोकांनाही त्याची कल्पना अर्थातच होती. पण मग न्यूटनचं असं काय वैशिष्ट्य आहे, न्यूटनची अशी काही ग्रेटनेस आहे की त्याने असं काय ग्रेट केलं, असं जर का आपण विचार केला तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की न्यूटनपर्यंत न्यूटन 17व्या शतकापर्यंत असलेल्या नॅचरल फिलॉसॉफीज, ज्याला फिजिक्सला आधी नॅचरल फिलॉसॉफीज म्हणायचे, की निसर्गातल्या घटनांचा अंदाज घेऊन त्याच्याशी संबंधित गृहीतकं मांडणं, थिअरी मांडणं, याला नॅचरल फिलॉसॉफीज असं म्हणायचे. तर नॅचरल फिलॉसॉफीजमध्ये चालून आलेली अनेक तत्त्व, म्हणजे ती अनेक देशोदेशाच्या अनेक लोकांनी मांडलेली असतील, ती अनेक तत्त्व नॅचरल फिलॉसॉफीतनं येणारी. शिवाय तोपर्यंत विविध देशातनं आलेल्या अनेक गणिती विचारधारांचाच मागोवा, गणिताचा संबंध. तर नॅचरल फिलॉसॉफीतनं येणाऱ्या तत्त्वांचा तोपर्यंत असलेल्या गणिताशी संबंध लावण्याचं कार्य, दोन्हीचा जो संगम करण्याचं कार्य ज्या कोणी केलं असेल तर तो यशस्वीपणे करणारा मनुष्य म्हणजे न्यूटन, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणजे जसं आपल्याला शाळेमध्ये एक 1+1 2, 4+4 8 असं शिकवतात, ते सगळ्यांना सोपं जातं. पण याने 4 पेन्सिली दिल्या, त्याने 4 पेन्सिली दिल्या, मग किती टोटल पेन्सिली असल्या की मग तिथं आपण काय करतो की दोन्ही गोष्टींचा म्हणजे अप्लाइड सम ज्याला म्हणतात, की विचार करून नुसतं 1+1 नाही तर कुठल्या तरी व्यावहारिक गोष्टीशी संबंधित गणित दिलं की त्याला जे स्किल लागतं की संबंध लावणं, तर नॅचरल फिलॉसॉफीजमधनं येणाऱ्या तत्त्वांचा गणिताशी संबंध लावण्याचं अचाट कार्य न्यूटन या ग्रेट माणसाने केलं, आणि म्हणून तो अतिशय ग्रेट माणूस. पण मग पुरावा काय? तर माझ्याकडे हा पुरावा आहे. माझ्याकडं 1674 साली न्यूटननी जे न्यूटनचं पुस्तक प्रिन्सिपिया, त्याचं म्हणजे इंग्लिश ट्रान्सलेटेड नाव म्हणजे द मॅथमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. म्हणजे जसं मी सांगितलं, नॅचरल फिलॉसॉफीजमधनं येणाऱ्या तत्त्वांना गणिताच्या मुशीत घालून त्यांनी अक्षरशः फिजिक्सचं सोनं केलं असं आपल्याला म्हणायला अजिबातच हरकत नाही. कारण ते गणितात घातल्यामुळे त्याला आपण अनेक गणित घातलं म्हणजे त्यात इक्वेशन आली म्हणजे त्यात व्हॅल्यू घातल्या, आणि मग त्यातून त्याच्यात एक प्रेडिक्टॅबिलिटी, की हे झालं की इथं उडाला आणि तिथं पडला आणि मग ते किती जाईल, हे सगळं कशामुळे आलं आपल्याला, आपल्या हातात हे सगळं त्याच्या गणितामुळे आलं. नॅचरल फिलॉसॉफीज ती तत्त्व गणितामध्ये घातल्यामुळे मग आपल्याला त्यातलं निश्चितता आली, अंदाज करणं आणि निश्चितपणे गोष्टींचा मागोवा घेणं की हे काय होऊ शकेल, एखादी वस्तू किती लांब जाऊन पडेल, एखादा गोळा टाकला की तो किती लांब जाऊन पडेल, या पद्धतीची गणितं आपल्याला या माणसाच्या कर्तृत्वामुळे करून त्याचा अंदाज बांधता आला, आणि त्याच्या सिस्टीम्स ज्या डेव्हलप जसजशा माणसाच्या पुढे होत गेल्या तसतसं त्या करण्याच्या फाउंडेशनला ह्या सगळ्या माणसाचं कार्य त्याला कारणीभूत होतं, असा इसाक न्यूटन किंवा आयझॅक न्यूटन. तर मग त्यांनी नक्की काय काय, त्याच्या विचारांची खोली काय होती किंवा विचारांची झेप किंवा विचारांची उंची काय होती, असं जर का आपण विचार करायचा प्रयत्न केला तर आज आपण हे जे तुम्हाला दिसतंय तर न्यूटनच्या पुस्तकात ज्यात साधारण वाचता येणं अवघड जात असेल, प्रयत्न केला आहे मी ते तसं तुम्हाला कळेल अशा पद्धतीने चित्रांमध्ये टाकून, तर त्या नॅचरल फिलॉसॉफीज या पुस्तकाचे मुख्यतः 3 भाग आहेत किंवा 3 पुस्तकांचं मिळून
हे एक पुस्तक बनलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला म्हणजे अर्थातच एक इंट्रोडक्टरी सेक्शन आहे. नंतर एक आहे मोशन ऑफ द बॉडीज, म्हणजे वस्तूंची हालचाल या संबंधीचं एक सेक्शन. नंतर म्हणजे वस्तूंची हालचाल कुठलाही अपोजिंग फोर्स नसताना, असं त्याचा अर्थ आहे. दुसरं काही नाही, फक्त वस्तू एक मे बी ऑलमोस्ट ते व्हॅक्यूममध्ये आहे. वेन देर इज नो रेझिस्टिंग मीडियम, मोशन ऑफ द बॉडी वेन देर इज नो रेझिस्टिंग मीडियम, हे पहिलं पुस्तक. दुसरं आहे मोशन ऑफ बॉडीज वेन देर इज रेझिस्टिंग मीडियम, म्हणजे रेझिस्टिंग मीडियम आहे तिथं वस्तूंची हालचाली. आणि तिसरं आहे सिस्टीम्स ऑफ द वर्ल्ड. मग ह्या दोन पुस्तकांमधनं आलेले जे तत्त्व आहे, जो गणित आणि जो मागोवा घेतलेला आहे, मग ते जगातल्या वेगवेगळ्या वस्तूंशी, म्हणजे चंद्र, तारे, ग्रह, समुद्र, धूमकेतू आणि कुठेही तिथपर्यंत कसा लावायचा हा संबंध. तर ह्या सगळ्याचं सार आपल्याला या न्यूटनच्या म्हणजे काय ऑल टाईम ग्रेट पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर आपण आता बघूया की या पुस्तकांमध्ये काय काय आहे. तर जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की इंट्रोडक्टरी, एक हार्डली पहिली 7 ते 8 पानं जे इंट्रोडक्शन आहे, त्या इंट्रोडक्शनमध्ये अर्थातच टायटलचं पेज, डेडिकेशन वगैरे जे काय असतं इंग्लंडच्या राजालाच असतं. नंतर नोट, आणि हे मूळ पुस्तक लॅटिनमध्ये होतं, तर कुठल्या तरी भल्या माणसानं ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि नंतर सेक्शन येतो डेफिनिशन म्हणजे काय, मास म्हणजे काय, म्हणजे मास त्यांनी शब्दात मांडलेलं आहे. मास काय असतं. नंतर टाईम, मग ॲब्सोल्यूट टाईम म्हणजे काय, आणि रिलेटिव्ह टाईम म्हणजे काय, ॲब्सोल्यूट स्पेस म्हणजे काय, रिलेटिव्ह स्पेस म्हणजे काय. जे अर्थात आपण जे ग्राफ जे काढतो त्यात आपण म्हणतो इथं 0 आणि मग इथनं हालचालीला सुरुवात झाली. सो दॅट इज लाईक आपण एक रिलेटिव्हली घेत असतो की इथं होता आणि आता इकडं गेला. सो दॅट इज लाईक रिलेटिव्ह स्पेस अँड रिलेटिव्ह टाईम. या मिनटाला रेस सुरू झाली आणि 8व्या मिनटाला संपली. सो दॅट इज अ रिलेटिव्ह टाईम. तर ह्याचं शब्दांकन, आर्टिक्युलेशन त्यांनी त्या पुस्तकात केलं. आणि त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स, या जे केंद्राकडे ओढणारा फोर्स, याची काही त्यांनी डेफिनेशन त्या ठिकाणी दिली. आणि त्यानंतर काही नोट्स, शोलियम म्हणजे नोट्स किंवा काय मार्जिनल नोट्स, मार्जिनमधल्या नोट्स. आणि पहिल्या सेक्शनच्या छोट्याशा म्हणजे शेवटच्या भागामध्ये त्यांनी दिलेलं सेक्शन काय आहे, ॲक्झियम्स ऑर लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे नियम ज्याला आपण म्हणतो. तर ते ह्या इंट्रोडक्शनमधल्या शेवटच्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. मग तिथं ते 3 न्यूटनचे नियम आता तुम्हाला माहिती आहे बाय नाव. आणि मग त्याच्यावरची काही सबसेक्शन्स त्यांनी तिथं म्हणजे त्याचे काही करोलरीज आणि त्याचा उहापोह त्यांनी पुढे जाऊन केला आहे. पण हे कुठं संपलं, म्हणजे त्या ज्या गोष्टीसाठी आपल्याला न्यूटन माहिती, न्यूटनचे नियम आणि ग्रॅव्हिटी वगैरे, तर न्यूटनचे नियमाबद्दल जे त्यांनी सांगितले ते इथंच संपलं. आणि मग न्यूटनचं पुढचं पुस्तक, बेसिक पुस्तक सुरू होतं. आणि मग पहिल्या पुस्तकामध्ये काय दिसतं, एक गणिती फर्स्ट अँड लास्ट रेशो. नंतर इन्व्हेन्शन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल केंद्राकडे ओढणारा फोर्स. नंतर मोशन इन एक्सेंट्रिक कोनिक सेक्शन्समध्ये असणाऱ्या, एका साईडला सेंटर असणाऱ्या, म्हणजे मुख्य केंद्रात नाही दुसऱ्या साईडला सेंटर असणाऱ्या कोनिक सेक्शन्समध्ये असणारी हालचाल. नंतर फाइंडिंग एलिप्टिक, पॅराबोलिक, हायपरबोलिक ऑर्बिट, म्हणजे फोकस दिला आहे, हे गणित आहे अर्थात. फोकस दिलेला असताना एलिप्टिक म्हणजे अंडाकृती ऑर्बिट, पॅराबोलिक शंकराच्या पिंडीसारखी तशी ऑर्बिट, आणि हायपरबोलिक उलटी हायपरबोलिक ऑर्बिट, ही याचा माग काढणे फक्त फोकस दिलेला असतं.
नंतर फाइंड ऑर्बिट व्हेन देर इज नो फोकस, फोकस न दिलेला नसेल तर ऑर्बिट कशी काढायची. नंतर मोशन, एक ऑर्बिट आता काढली तुम्ही, या कुठल्याही आकारांची ऑर्बिट काढली तर त्याच्यामधली मोशन त्याच्याकडे तो जातो, त्याचा अभ्यास. नंतर आता हे अंडाकृती याच्यात झालं. आता सरळ लाईन आपल्याला फेवरेट, रेक्टिलिनियर, एका सरळ रेषेमध्ये होणाऱ्या हालचाली, म्हणजे सरळ रेषेत वर जाणं आणि खाली येणं एखाद्या वस्तूचं, त्याचा अभ्यास. त्यानंतर इन्व्हेन्शन ऑफ ऑर्बिट व्हेन बॉडीज रिव्हॉल्व, स्वतः अक्षाभोवती फिरणाऱ्या ज्या वस्तू असतील तर त्या फिरत असताना त्याची ऑर्बिट कशी असते. आणि त्या अर्थातच सेंट्रिपेटल फोर्स आहे, केंद्राला एक काहीतरी ओढतं आहे, ही वस्तू अशी फिरते, केंद्राकडे ती ओढली जाते, तर त्या हालचालीचा मागोवा त्याच्यामध्ये. नंतर मोशन इन रेसिप्रोकल मोशन ऑफ पेंडुलमची म्हणजे झोक्यासारखी मोशन, त्याचा अभ्यास. नंतर ऑर्बिट्स आता एक स्थिर नाही आहे तर ती फिरते आहे. अर्थात सगळ्या काही ग्रहांच्या तुम्हाला माहिती असेल की त्या अशा फिरणाऱ्या असतात, एका पाथवर नाही फिरत, त्या सतत असं बदलत त्यांचा पाथ बदलत असतो. तर अशा ऑर्बिटमध्ये होणाऱ्या हालचाली आणि त्याचा अभ्यास. नंतर दोन एकमेकाकडे बॉडीज एकमेकाकडे आकर्षित झालेल्या आहेत आणि त्या फिरताय, तर त्यांचा अभ्यास. एकमेकाकडे ओढल्या गेलेल्या त्या बॉडीज, त्या ज्या वस्तू आहेत त्यांचा अभ्यास. नंतर ॲट्रॅक्टिव्ह फोर्स, म्हणजे आता गोलाकार म्हणजे बॉल्स किंवा काही गोळे असतील कुठल्याही स्पियर्स, तर त्या स्पियर्सवर असणारा ॲट्रॅक्टिव्ह फोर्स काय असतो. नंतर ज्या वस्तू स्फेरिकल नाही आहेत म्हणजे दुसऱ्या शेप्सच्या असतील तर त्यांच्यावर असणारा ॲट्रॅक्टिव्ह फोर्स, त्यांना ओढून घेणारा फोर्स किंवा त्या ज्या फोर्सने ओढून घेतात तो फोर्स, ते काय असतं. नंतर मोशन ऑन व्हेरी स्मॉल, अतिशय लहान आकाराने अतिशय लहान असणाऱ्या ज्या वस्तू असतील, पार्टिकल्स असतील, म्हणजे त्यांना जर का अतिशय लहान वस्तू जर का त्यांना कुठल्या तरी एका मोठ्या बॉडीमध्ये काही त्यांच्या ओढलं जात असेल तर तो फोर्स कसा असतो. तर पहिल्या पुस्तकामध्ये त्यांनी याचा अभ्यास केला आहे. मग आता हे झालं की आता त्याला काही रेझिस्टिंग, म्हणजे इतका वेळ आपण बघितलं की त्या हालचालीला विरोध करणारं बळ तिथं नाही आहे, फक्त सेंट्रिपेटल फोर्स याच्याविषयी चर्चा झाली. म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण म्हणतो की देर इज नो एक्सटर्नल फोर्स. तर तसंच सिमिलर पहिल्या पुस्तकात. दुसऱ्या पुस्तकामध्ये काय की आता एक रेझिस्टिंग मीडियम आहे, त्याला आता काहीतरी विरोध होतो आहे, रेझिस्टिंग मीडियम आहे आता त्याच्यात, की त्या मीडियममध्ये त्याला हालचालीला विरोध होतो आहे किंवा काय होतं आहे. तर मग अर्थातच गणिती डोक्याचा न्यूटन आहे, त्यामुळे हालचाल म्हणजे हालचालीच्या रेशोमध्ये वेलॉसिटीला विरोध होतो आहे, म्हणजे काही प्रमाणात होतो आहे. नंतर हालचालीच्या दुप्पट प्रमाणामध्ये होणारा विरोध म्हणजे रजिस्टेड इन रेशो ऑफ वेलॉसिटी अँड रजिस्टेड इन डुप्लिकेट रेशो ऑफ वेलॉसिटी. आणि त्यानंतर मग दोन्हीचं कॉम्बिनेशन, थोडा त्याच्या वेलॉसिटी आणि थोडं त्याचा डबल द वेलॉसिटी, डबल द रेजिस्टन्स असं होतं आहे, याचा अभ्यास. नंतर सर्क्युलर मोशन, म्हणजे एखाद्या रेझिस्टिंग मीडियम म्हणजे पाणी किंवा खूप दाट हवा, म्हणजे काही रेझिस्टन्स होतो आहे मोशनला, तर त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन कशा पद्धतीने होती आहे. नंतर डेन्सिटी अँड कम्प्रेशन ऑफ फ्लुइड्स, म्हणजे लिक्विड्स, फ्लुईडबद्दल आपल्याला माहिती आहे, फ्लुईड म्हणजे लिक्विड्स अँड गॅसेस. तर कम्प्रेशन अँड डेन्सिटी ऑफ फ्लुइड्स अँड हायड्रोस्टॅटिक्सबद्दल साधारण माहिती, म्हणजे एखादा द्रव स्थिर असेल तर त्याचा अभ्यास म्हणजे हायड्रोस्टॅटिक्स. नंतर मोशन अँड रेझिस्टन्स ऑफ पेंडुलम लाईक बॉडीज, म्हणजे मग पेंडुलमची जी हालचाल होते आणि मीडियम रजिस्ट करते, त्याला विरोध होतो आहे, तर ते कसं असेल त्याचा अभ्यास.
नंतर द्रवांची मोशन ऑफ फ्लुइड्स त्याचा अभ्यास. त्यानंतर रेझिस्टन्स टू प्रोजेक्टेड बॉडीज, म्हणजे एखादी वस्तू टाकली आहे तर त्याला रेझिस्टन्स काय काय असतात. त्यानंतर मोशन प्रोपोगेटेड थ्रू फ्लुइड्स, म्हणजे एखादी फ्लुईडमधली मोशन, म्हणजे एखादा गोळा टाकला आहे तर त्याची मोशन फ्लुईडमुळे कशी होते त्याचा अभ्यास. त्यानंतर सर्क्युलर मोशन ऑफ फ्लुइड्स, म्हणजे मग गोलाकार एखादा भोवरा वगैरे असतो की त्याच्यात सर्क्युलर मोशन होती, एखाद्या केंद्राभोवती फ्लुईड फिरतं आहे तर सर्क्युलर मोशन ऑफ फ्लुइड्स. आलं लक्षात. या अर्थात एवढं बघूनच आपल्याला आता घाम फुटतो की अरे काय हे, पण दिस इज जस्ट बिगिनिंग. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी फक्त मोशनचा अभ्यास केला, जॉमेट्रीचा अभ्यास केला, थोडा गणित, रेजिस्टन्स किती होतं आहे आणि आकारांचा अभ्यास केला. आता ते सगळं जे काय आत्ताचं घेतलं आहे, आता तो घेऊन कुठं चालला आहे, विश्वातल्या अनेक गोष्टींना आणि अनेक घटनांना आता तो लावायला चालला आहे. लक्षात येतं आहे. यांनी फक्त आता हे फ्रेमवर्क तयार केलं पहिल्या दोन ह्याच्यात. दुसरं पुस्तक जे होतं ते बऱ्याचशा काल सुसंगत आता राहिलं नाही. त्यातली काही तत्त्व आता त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झाल्या आणि मे बी आता ते फारसं रिलेवंट पण राहिलं नसेल, बट स्टील त्याच्या वेळी ते ग्रेटच गोष्ट होती. आणि आता तिसऱ्या पुस्तकात काय म्हणतो की सिस्टीम्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे विश्वातल्या सिस्टीम, विश्वातल्या घटना आणि घडामोडी. हे सगळं बॅकड्रॉप तुम्ही घेतला की आता तो विश्वातल्या अनेक घटनांना तो लावायला चालला आहे. मग कुठल्या घटना, म्हणजे आता त्यात पहिलं येतं की रूल्स ऑफ रिझनिंगचे रूल किंवा रिझनिंगचे काय फ्रेमवर्क. आजकालच्या चर्चेत किंवा आजकालच्या भाषेत म्हणायचं झालं तर की फ्रेमवर्क काय आहे रिझनिंगचं. दुसरं फेनॉमिनॉन ऑर अपिअरन्सेस, घटनाबद्दल आहे. नंतर तिसरं सेक्शन आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीबद्दल आता कशाबद्दल होते बघा. सफरचंदाबद्दल. कुठं चाललं आहे न्यूटन, जस्ट लुक इट. मोशन ऑफ ज्युपिटर सॅटेलाइट, गुरुग्रहाचे उपग्रह त्यांची मोशन, त्याबद्दल चर्चा चालली. प्रायमरी प्लॅनेट्स अर्थातच म्हणजे मुख्य ग्रह त्यांच्या हालचालींविषयी, चंद्राविषयी, चंद्राविषयी, ग्रॅव्हिटेशन टुवर्ड्स एव्हरी प्लॅनेट, सगळ्या ग्रहांचं मध्ये असणारं ग्रॅव्हिटेशन त्याची चर्चा. ग्रॅव्हिटी टेंडिंग टू ऑल बॉडीज, मग ग्रहांवरनं मग सगळ्याच वस्तूंना अफेक्ट करणारं ग्रॅव्हिटेशन, याचा अभ्यास. त्यानंतर मग दुसरं काय आहे, हे झालं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता काय मोशन ऑफ द सी, समुद्राच्या हालचाली. मग काय म्हणजे सुरुवात होते की म्हणजे हे जे ग्रह आहेत ते आज एकमेकांच्या भोवती कसे काय इतकी वर्ष फिरत राहू शकतात. लॉंगेविटी ऑफ प्लॅनेटरी मोशन. दुसरं आहे की सगळी जी सोलर सिस्टीम आहे, पृथ्वी, सूर्य आणि ग्रह, त्यांचं तो म्हणतो एकच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असावं, कॉमन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नंतर प्लॅनेट्स मूव्ह इन एलिप्सिस, सगळे जे ग्रह आहेत ते अंडाकृती कक्षेमध्येच फिरतात. एक सेक्शनचं नाव सांगतो आहे. नंतर ऑब्लेटनेस ऑफ प्लॅनेट्स अँड अर्थ, म्हणजे जे पृथ्वी आहे किंवा काय त्यांची ऑब्लेटनेस, त्यांचा जो आकार आहे त्याबद्दल मध्ये बसका आणि वर्ण चपटा. नंतर इक्विनॉक्टल पॉईंट्स गो बॅकवर्ड्स, इक्विनॉक्सबद्दल म्हणजे लहान, तर त्या इक्विनॉक्सबद्दल तो त्या ठिकाणी बोलतो आहे. तर नंतर ऑल मोशन्स ऑफ द मून, चंद्राच्या हालचालींविषयीचा अभ्यास, त्याची चर्चा. त्यानंतर फ्लक्स अँड रिफ्लक्स ऑफ सी ड्यू टू सन अँड मून, म्हणजे सूर्य आणि चंद्रामुळे समुद्रामध्ये येणारी भरती आणि ओहोटी, याची चर्चा. नंतर डिस्टर्बन्सेस ऑफ मून्स मोशन, म्हणजे चंद्राचे हालचाली या ऑर्बिटमध्ये एक सरळ त्या पद्धतीचे नसताना त्यात काही डिस्टर्बन्सेस होत असावेत का, याची चर्चा.
नंतर फोर्सेस ऑफ सन अँड मून टू मूव्ह द सी, म्हणजे सूर्य आणि चंद्रामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने ते पाणी कसं काय म्हणतात त्याला, ते वर येते खाली जाते, त्याच्यामध्ये भरत्या येतात ओहोट्या येतात आणि काय काय होते त्याचा अभ्यास. नंतर फिगर ऑफ मून्स बॉडी, चंद्राचा आकार. नंतर प्रोसेशन ऑफ इक्विनॉक्स या घटनांचं तो वर्णन करतोय. त्यानंतर थेअरी ऑफ कॉमेट्स म्हणजे धूमकेतू. तर धूमकेतू कशा पद्धतीने येत असावेत किंवा त्याची काही चर्चा आणि त्यानंतरच्या काही नोट्स. तर मित्रांनो, न्यूटनच्या या पुस्तकामध्ये आपण साधारण काय काय त्यांनी कुठपर्यंत त्याचा विचार गेलेला आहे, कुठपर्यंत तो गेला आहे. पहिल्या याच्यामध्ये काही रजिस्टिंग मीडियम नसताना सेंट्रिपेटल फोर्स आणि त्याच्यामुळे होणाऱ्या हालचाली, मग वेगवेगळ्या हालचालींचे प्रकार इन द सेन्स वेगवेगळ्या शेपमध्ये त्या हालचाली कशा होत आहेत, पेंडुलम सारख्या वस्तूंच्या हालचाली कशा होत आहेत, सर्क्युलर मोशन, स्वतःभोवती फिरणाऱ्या वस्तूंच्या मोशन, रेक्टिलिनियर मोशन, ह्याचा अभ्यास कुठलंही रेजिस्टन्स नसताना. दुसऱ्या याच्यामध्ये साधारण रेजिस्टन्स होत असेल तर काय, मग तिथं तो मग फ्लुईडमध्ये पण गेला, फ्लुईड मेकॅनिक्सच्या बद्दल पण त्यांनी विचार केला. नंतर ते सगळं त्याची गणितं घेतली आणि मग नंतर तो जगातल्या सिस्टीम्स ऑफ द वर्ल्ड, जगातल्या सिस्टीम्सला, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं गुरु, नंतर सूर्य, चंद्र, समुद्र, काय काय सोलर प्लॅनेट, बाकीचे सोलर प्लॅनेट, सोलर सिस्टीम, त्याचं एखादं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकच असावं का काय, इथपर्यंत तो मनुष्य आपल्या विचारांनी जाऊन पोचला आहे. त्या संबंधीची गणितं तो मांडू शकला आहे. अर्थातच त्याच्या पुस्तकात जॉमेट्रिकल म्हणजे भूमितीय याच्यामध्ये त्याचं काही काही आपल्याला गोष्टी दिसतात. तर तिथपर्यंत तो पोचलेला मनुष्य असल्यामुळे मित्रांनो, आणि आपण ज्याबद्दल फक्त बोलत राहतो त्या गोष्टी कुठल्या, की मास म्हणजे त्यातले डेफिनेशन आणि लॉज ऑफ मोशन, या दोनच पॉईंट्सबद्दल आपल्याला माहिती असते. पण त्याचं कार्य हे इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या मोठ्या विश्वाच्या पसाऱ्याचा मागोवा घेणारं असं त्याचं विचार आणि त्याचं गणित आणि त्याचं कार्य आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच होता की या मनुष्याचं विचाराची उंची आणि पल्ला किती मोठा आहे ते तुम्हाला कळावं आणि योग्य माणसाचं योग्य पद्धतीने त्याचं कर्तृत्वाचं ॲप्रिशिएशन तुम्ही करावं. तर आय होप तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही अजूनही अशा पद्धतीचे काही तुम्हाला प्रश्न पडत असतील, अजून काही माणसांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण नक्कीच ती द्यायचा प्रयत्न करू. आणि